ह्या मंदिरात महिला 7 वाजल्यानंतरच आत जाऊ शकतात, त्याच्या आधी फक्त पुरुषांना आत जाण्याची परवानगी आहे। असं म्हणतात या मंदिराची ऊर्जा इतकी तीव्र आहे की ती महिलांसाठी धोकादायक ठरू शकते, खास करून जेव्हा ते त्यांच्या मासिक पाळीमध्ये असतात। अजून एक ह्या मंदिराची वेगळी गोष्ट म्हणजे या मंदिरामध्ये महादेवाला बेलपत्र नाही तर चक्क तुळशीपत्र चढवले जाते, कारण हे मंदिर समर्पित आहे देवाचे देव सर्वोच्च देव परमशिवा यांना। त्याचसोबत प्रभू श्रीराम देखील लंकेतून परतताना भगवान परमशिवाची आराधना करण्यासाठी इथे थांबले होते। मंदिराच्या समोर एक खूप मोठी भिंत आहे जी टिपू सुलतानने तोडण्याचा प्रयत्न केला होता, पण तो तोडू शकला नाही। असं म्हणतात मंदिरातले मुख्य शिवलिंग स्वतः माता पार्वतीने प्रदान केले आहे। अगस्त्य मुनी यांनी मंदिराच्या आत एक ज्योत पेटवली होती, ती ज्योत अजूनही जळत आहे। असेही मानले जाते की स्वतः भगवान परशुराम यांनी कलियुग सुरू होण्यापूर्वी या मंदिराचे जीर्णोद्धार केले होते। त्याचबरोबर इथे एक अद्भुत झाड देखील आहे जो प्रत्यक्षात 7 वेगवेगळ्या झाडांचा समूह आहे। ही 7 झाडे एकत्र वाढले असून हे झाड 1000 वर्ष जुने आहे आणि हे मंदिर आहे श्री राजाराजेश्वर मंदिर, जे तलीपरंबा कन्नूर केरळमध्ये आहे। व्हिडिओ आवडल्यास मराठी सनातनी फॅक्ट्सला नक्की सबस्क्राईब करा।